श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आपले दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे। तर 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत आहे। तर या कालावधीत सर्वांनी जास्तीत जास्त स्वामी सेवा करावी ही अशी सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे। तुम्ही मग त्यात गुरुचरित्र पारायण केलं तर अतिउत्तम आहे। कोणतीही सेवा करू द्या, जर तुम्हाला काहीच नाही जमलं अगदी तरीही स्वामींचा नाम जप हा सुरू ठेवा, जो की श्री स्वामी समर्थ म्हणू शकता तुम्ही किंवा जय जय स्वामी समर्थही म्हणू शकता। तर सर्वात प्रभावी सेवा ही तारक मंत्र आणि स्वामी नामजप जी आहे ती करू शकता तुम्ही। जर कुणाला काही महिलांना अडचणी आहेत, बऱ्यांच्या असतातच, तर ते जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही एका साईडला बसून वगैरे तुम्ही मनाने श्रद्धेने सुद्धा तुम्ही नामजप करू शकता। असं काही नाही आहे की महिलांना पिरियड्स वगैरे आले तर मी कशी पूजा करू किंवा कशी सेवा करू। तर तुम्ही स्वच्छ आणि श्रद्धेच्या भावनेने जर तुम्ही ही सेवा केली तर त्याला म्हणजे खरंच काहीच नाही आहे। तर त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ व्हायरल पण करा। ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एकच उद्देश आहे की जी तुम्ही स्वामी सेवा करणार आहात ती म्हणजे तुम्हाला जशी जमेल तशी करू शकता। तुम्ही अगदी मांडून पण करू शकता, चौरंगावर वगैरे स्वामीचा फोटो ठेवून सुपारी ठेवूनही करू शकता। अगदीच ते जर तुम्ही धावपळीच्या जीवनात असाल, जर कोणाला ऑफिस असतं सकाळी, ते कोणाला जमत नाही, संध्याकाळी पण यायला वेळ होतो, महिलांना संध्याकाळी घरगुती कामं वगैरे असतात, तर तुम्ही अगदी जे देवघरात आपली स्वामीची फोटो आहे किंवा छोटी मूर्ती वगैरे असेल तर त्याचा तुम्ही गुरुवारी अभिषेक करून किंवा शुक्रवारी वगैरे, तर तसंच तुम्ही काही वगैरे नाही केलं तरी चालेल। फक्त श्रद्धा म्हणजे भावनेने जर तुम्ही सेवा केली, फक्त नामजप स्वामी सारामृत वगैरे वाचन केले तर खूप छान आहे। आणि मला तर वाटते की सर्वात सोपं स्वामी समर्थांचा जप आणि तारक मंत्र हे जरी तुम्ही केलं तरी खूप जास्त फलदायी आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला शेअर करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।